एवरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 9th मधील चॅप्टर नंबर 1 सेट्स मधील प्रॉब्लेम सेट 1 सॉर्ट आउट करणार आहोत. सो सी दी फर्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चंस. अँड फर्स्ट वन इज if m is the set of 1, 3 and 5, n is the set of 2, 4 and 6, then we have to find out m intersection n. Is it clear? Intersection that means गिवन जे टू सेट्स आहेत एम अँड एन, यातील कॉमन एलिमेंट्स फक्त आपण कन्सिडर करत असतो. इज इट क्लिअर? सॉल्व करूया. एम आणि एन हे गिवन सेट्स आहेत. सो आपण मेन्शन करूया एम इज द सेट ऑफ 1, 3 अँड 5. देन एन इज द सेट ऑफ 2, 4 अँड 6. सो वी हॅव टू फाइंड आउट एम इंटरसेक्शन एन. दॅट मीन्स कॉमन एलिमेंट्स. इज इट क्लिअर? सो इथं जर आपण हे दोन सेट ऑब्झर्व केले तर यात एकही एलिमेंट हा कॉमन नाही आहे. दॅट मीन्स हा जो सेट येणार आहे तो एम्प्टी सेट येणार आहे. दॅट मीन्स हेच आपण कसं मेन्शन करू शकतो, एम इंटरसेक्शन एन इज इक्वल टू 5. दॅट मीन्स एम्प्टी सेट. इज इट क्लिअर? इट इज एम्प्टी सेट. Is it clear? So therefore we can write option. Option हे given आहे. So त्यातील third option, that means option number third C is the correct answer. Is it clear? Then next, second one, set P is the set of all x such that x is an odd natural number, and second condition is 1 is less than x is less than or equal to 5. Is it clear? So how to write this set in roster form, that means listing form मध्ये हा p set आपल्याला मेन्शन करायचा आहे. सो फर्स्ट कंडिशन काय आहे, ऑड नॅचरल नंबर. x हा एक ऑड नॅचरल नंबर आहे. दॅट मीन्स अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन odd natural number, odd natural number, that means 1, 3, 5 and so on हा सेट येणार आहे. इज इट क्लिअर? देन सेकंड कंडिशन काय आहे, सेकंड कंडिशन इज 1 is less than x, that means x is greater than 1. Is it clear? 1 is less than x is less than and equal to 5. 1 is less than x less than or equal to 5. That means हे जर नंबर आपण मेन्शन केले तर 1, 3 and 5 is equal to सुद्धा आहे. दॅट मीन्स 5 घेणार आहोत, बट 1 is less than x, that means x is greater than 1. Is it clear? So हा 1 आपल्याला घेता येणार नाहीये. सो सेट काय तयार होणार आहे, P इज द सेट ऑफ 3 अँड 5 ओनली. इज इट क्लिअर? सो P इज द सेट ऑफ 3 अँड 5. सो वी कॅन राईट देअरफॉर ऑप्शन D is the correct answer. Is it clear? Then third one, set P is the set of natural number from 1 to 10. What type of set P is? So P हा कोणत्या टाईपचा सेट आहे? इट इज टू मच इझी. दॅट मीन्स P सेटमध्ये फ्रॉम 1 to 10 हे नॅचरल नंबर येणार आहेत. आपण मेन्शन करूया 3, 4, 5, 6, 7, 8, 9 अँड 10. सो 1 पासून 10 पर्यंतचेच नॅचरल नंबर आहेत. सो हे जे नॅचरल नंबर आहेत ते आपण काउंट करू शकतो. इज इट क्लिअर? दॅट मीन्स हे लिमिटेड आहेत, काउंटेबल आहेत. सो इट इज फायनाईट सेट. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट देअरफॉर ऑप्शन C, दॅट मीन्स फायनाईट सेट is the correct answer. Is it clear? Is the correct answer. Then next,
Fourth one, M union N is the set of 1, 2, 3, 4, 5, 6 and M is the set of 1, 2, 4. Then which of the following represents set N? So M union N, that means सेट M मधील and सेट N मधील सगळे एलिमेंट्स हे युनियनच्या सेटमध्ये येणार आहेत, बट जे कॉमन एलिमेंट्स आहेत ते आपण वन टाइमच रिप्रेझेंट करत असतो. जितक्या सो M युनियन N काय आहे 1, 2, 3, 4, 5 and 6. जितक्या त्यानंतर M सेट आहे M इज द सेट ऑफ 1, 2 and 4. सो सेट N इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, दॅट मीन्स सेट N आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो पण वेन डायग्राम थ्रू समजावून घेऊया. हा ग्रीन सर्कल दॅट मीन्स सेट M आणि हा ऑरेंज सर्कल दॅट मीन्स सेट N. सो Mचे एलिमेंट M मध्ये प्रेझेंट करूया 1, 2 and 4. हा 4 आहे तो आपण इंटरसेक्शन पार्टला घेतलेला आहे, दॅट मीन्स तो M या सेटचाही मेंबर आहे आणि तो N या सेटचाही मेंबर आहे. जे क्लिअर. त्यानंतर M युनियन N हे काय दिलेलं आहे 1, 2, 3, 4, 5 and 6. त्यातील 1, 2, 4 हे Mचे एलिमेंट आहेत. 1, 2, 4 हे Mचे एलिमेंट आहेत, दॅट मीन्स Nच्या सेटमध्ये 3, 5, 6 हे एलिमेंट्स येणार आहेत. त्यानंतर हा जो 4 आहे तोही एलिमेंट Nच्या सेटमध्ये येणार आहे कारण तो इंटरसेक्शन पार्टला आहे. जे क्लिअर. सो Nचे एलिमेंट काय येणार आहे 3, 5, 6 and 4. Is it clear? So we can write N is the set of 3, 4, 5 and 6. Is it clear? So common जे एलिमेंट्स असतात ते आपण वन टाइमच मेन्शन करत असतो. Is it clear? So we can write option B is the correct answer. Is it clear? Then next, fifth one, if P is the subset of M, that means P set मधील सगळे एलिमेंट्स हे M सेट मध्ये असणार आहेत. Is it clear? Then which of the following set represent P intersection P union M? Is it clear? So we can write P is the subset of M. Subset of M, that means M is the bigger set. Is it clear? Bigger set. So suppose P set इथं दिलेलं नाहीये, आपण मेन्शन करूया P is the set of 1 and 2. Is it clear? Then M set काय होणार आहे P पेक्षा मोठा होणार आहे. Is it clear? So पण M सेट मधील एलिमेंट्स 1, 2, 3, 4 असे कन्सिडर करूया. Is it clear? सो कंडिशन काय आहे P इंटरसेक्शन P युनियन M. सो आपल्याला इंटरसेक्शन पण घ्यायचं आहे आणि युनियन पण घ्यायचं आहे. सुरुवातीला आपण युनियन घेऊया. सो P युनियन M, दॅट मीन्स सेट P मधील आणि सेट M मधील सगळे एलिमेंट्स हे P युनियन M मध्ये येणार आहेत, बट जे कॉमन एलिमेंट्स आहेत ते आपण वन टाइमच मेन्शन करत असतो. सो कॉमन एलिमेंट्स काय आहेत P अँड M मधील कॉमन एलिमेंट्स, दॅट मीन्स हा 1, 1 त्यानंतर 2 अँड 2. इज इट क्लिअर? दॅट मीन्स P युनियन M हा सेट काय तयार होईल, हे जे कॉमन आहेत ते वन टाइमच आपण लिहित असतो. 1, 2, 3 अँड 4 हा सेट तयार होणार आहे. इज इट क्लिअर? सो इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर M सेटचे एलिमेंट्स अँड P युनियन M चे एलिमेंट्स हे सेम आलेले आहेत. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट एलिमेंट्स in set M and set P union M are equal. Is it clear? So we can write, therefore, see here carefully, M मधील एलिमेंट 1, 2, 3, 4 and P union M यातील एलिमेंट 1, 2, 3, 4 दॅट मीन्स RHS काय आहेत इक्वल आहेत. दॅट मीन्स LHS सुद्धा काय असणार आहेत इक्वल असणार आहेत. इज इट क्लिअर?
सो M इज इक्वल टू P युनियन M असं आपण लिहू शकतो. इज इट क्लिअर? सो M इज इक्वल टू P युनियन M. इज इट क्लिअर? याला आपण नंबर 1 नी इंडिकेट करूया. त्यानंतर गिवन कंडिशननुसार आपल्याला इंटरसेक्शन सुद्धा घ्यायचं आहे. सो इंटरसेक्शन जर आपण घेतला, इंटरसेक्शन दॅट मीन्स ओनली कॉमन एलिमेंट्स. इज इट क्लिअर? सो P इंटरसेक्शन M. कॉमन एलिमेंट्स काय आहेत? दोन्ही सेटमध्ये 1 and 2, 1 and 2 हे दोन्ही सेटमध्ये आहेत. दॅट मीन्स 1 and 2 हे काय झालेले आहेत? कॉमन एलिमेंट्स झालेले आहेत. सो 1 and 2. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट नाउ एलिमेंट्स in set P. See the set P. P मधील एलिमेंट्स काय आहेत? 1 and 2. देन इंटरसेक्शनचे एलिमेंट्स काय आलेले आहेत? 1 and 2. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट, तर नाव नाही येणार आहे, सॉरी, एलिमेंट्स इन सेट P and सेट P इंटरसेक्शन M are equal. Is it clear? So therefore we can write P is equal to P intersection M. Is it clear? So ह्याला आपण सेकंड नंबरनी इंडिकेट करूया. इज इट क्लिअर? सो गिवन कंडिशन काय आहे? गिवन कंडिशन इज P intersection P union M. Is it clear? So P union M म्हणजेच काय आहे? M. So from 1 we can write P union M is M. So from 1 P union M it is M. Is it clear? So या ठिकाणी आपण काय लिहू शकतो? M लिहू शकतो. इज इट क्लिअर? सो P इंटरसेक्शन हा चेंज काय होणार आहे? M म्हणून येणार आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर P इंटरसेक्शन M म्हणजेच काय आलेलं आहे? P. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट फ्रॉम 2 P इंटरसेक्शन M इज इक्वल टू P. इज इट क्लिअर? सो P इंटरसेक्शन M हेच आपण काय लिहू शकतो? P लिहू शकतो. इज इट क्लिअर? सो ऑप्शन A is the correct answer. Is it clear? Then next question. Sixth one. Which of the following sets are empty set? Empty set that means set having no elements. एम्प्टी सेट आपण असा शो करतो और फायनी शो करत असतो. सो फर्स्ट ऑप्शन इज सेट ऑफ इंटरसेक्टिंग पॉइंट्स ऑफ पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईन्स ह्या एकमेकांना कधीही इंटरसेक्ट होत नाहीत. दॅट मीन्स इंटरसेक्टिंग पॉइंट हा येणार नाहीये. इज इट क्लिअर? दॅट मीन्स इट इज द करेक्ट ऑप्शन. हा एम्प्टी सेट येणार आहे. सो आपण रिझन मेन्शन करूया. पॅरलल लाईन्स never intersect. इथं आपण अंडरस्टँडिंगसाठी पॅरलल लाईन्स ड्रॉ करूया. सपोज इट इज लाईन M and it is line N. सो या ज्या दोन लाईन्स आहेत त्या पुढे कितीही एक्सटेंड केल्या तरी इंटरसेक्ट होणार नाही आहेत. इज इट क्लिअर? दॅट मीन्स इंटरसेक्टिंग पॉईंट हा येणार नाही. इज इट क्लिअर? सो ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. इज इट क्लिअर? रिमेनिंग 3 जे ऑप्शन्स आहेत तेही आपण चेक करूया. सेट ऑफ इवन प्राइम नंबर. प्राइम नंबर that means number having only 2 factors, 1 and number itself, and even number that means 2च्या टेबलमध्ये येणारे नंबर. that means even prime number हा
2 आहे. इज इट क्लिअर? सो या सेटमध्ये 2 हा एक एलिमेंट येणार आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर थर्ड ऑप्शन आहे मंथ ऑफ अन इंग्लिश कॅलेंडर हॅविंग लेस दॅन 30 डेज. लेस दॅन 30 डेज दॅट मीन्स फेब्रुवारी. इज इट क्लिअर? सो फेब्रुवारी या मंथमध्ये 28 और 29 डेज असतात. दॅट मीन्स या सेटमध्ये फेब्रुवारी हा एक मेंबर येणार आहे. इज इट क्लिअर? त्यानंतरचा ऑप्शन आहे set P is the set of all x such that x is the element of I, that means integer, and second condition is -1 is less than x is less than 1, that means हा जो x आहे तो -1 and 1 च्या बिटवीनचा नंबर आहे. So see the number line 0 that means origin, आणि ओरिजिनच्या राईट साईडला पॉझिटिव्ह नंबर्स असतात आणि लेफ्ट साईडला निगेटिव्ह नंबर्स असतात. इज इट क्लिअर? सो गिवन कंडिशन काय आहे? गिवन कंडिशन -1 इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन 1. दॅट मीन्स -1च्या आणि 1च्या बिटवीनचा नंबर. इज इट क्लिअर? दॅट मीन्स 0. इज इट क्लिअर? दॅट मीन्स या सेटमध्ये 0 हा एक एलिमेंट येणार आहे. इज इट क्लिअर? सो बी या ऑप्शनमध्ये 2 हा एक एलिमेंट आलेला आहे. सी या ऑप्शनमध्ये फेब्रुवारी हा एक मेंबर आलेला आहे. त्यानंतर डी या ऑप्शनमध्ये 0 हा एक एलिमेंट आलेला आहे. दॅट मीन्स ऑप्शन ए इज दी करेक्ट ऑप्शन, कारण या सेटमध्ये एकही एलिमेंट येत नाही आहे. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट क्वेश्चन. सी दी क्वेश्चन नंबर सेकंड. Find the correct option for the given question. First one, which of the following collections is a set? Set is nothing but well-defined collection of objects. Is it clear? So first one, colors of the rainbow. That means there are 7 colors in the rainbow. We know that. That means option A is the correct option. But remaining जे 3 options आहेत तेही आपण चेक करूया. B ऑप्शन आहे tall trees इन दी स्कूल कॅम्पस. अशा कोणतेही टर्म्स अँड कंडिशन नाही आहेत की ज्या फॉलो केल्यानंतर त्या ट्रीला आपण टॉल ट्री असं म्हणू शकतो. दॅट मीन्स या ग्रुपला आपल्याला सेट म्हणता येणार नाही आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर रिच पीपल इन दी विलेज. रिच पीपल हा कन्सेप्ट पर्सन टू पर्सन चेंज होणार आहे. दॅट मीन्स या ग्रुपला सुद्धा आपल्याला सेट म्हणता येणार नाही आहे. त्यानंतर इझी एक्झाम्पल्स इन दी बुक. इझी एक्झाम्पल हा जो कन्सेप्ट आहे तो स्टुडंटच्या टॅलेन्सीवर डिपेंड आहे. सो हा जो ग्रुप आहे त्यालाही आपल्याला सेट म्हणता येणार नाही. बट कलर्स ऑफ द रेनबो हा फिक्स आहे. इज इट क्लिअर? देर आर 7 कलर्स. सो ऑप्शन ए इज दी करेक्ट ऑप्शन. आपण मेन्शन करूया. आपण सेटला जर ए असं नेमिंग केलं तर वी कॅन राईट सेट ए इज दी सेट ऑफ कलर्स ऑफ दी रेनबो. इज इट क्लिअर? दॅट मीन्स ए सेट आपण कसा मेन्शन करू शकतो? ए इज दी सेट ऑफ 7 कलर्स. दॅट मीन्स व्हायोलेट, इंडिगो, त्यानंतर ब्लू, ग्रीन, येलो, ऑरेंज अँड रेड. सो हे जे 7 कलर्स आहेत ते पर्सन टू पर्सन चेंज होणार नाही आहेत. दॅट मीन्स हा जो 7 नंबर आहे तो फिक्स राहणार आहे. दॅट मीन्स इट इज ए सेट. सो देअरफॉर ऑप्शन ए इज दी करेक्ट answer. Is it clear? Then next. Second one, which of the following set represent n intersection w? N that means set of natural number and w that means set of whole number. So natural number and whole number याचा intersection that means हे जे दोन सेट आहेत त्यातील कॉमन एलिमेंट्स. इज इट क्लिअर? आपण मेन्शन करूया. n that means set of natural number. सेट ऑफ नॅचरल नंबर. नॅचरल नंबरचा सेट हा 1 पासून स्टार्ट होत असतो. दॅट मीन्स 1 2 3
अँड सो ऑन. इज इट क्लिअर? त्यानंतर W, दॅट मीन्स सेट ऑफ होल नंबर्स. नॅचरल नंबरच्या सेटमध्ये जर आपण 0 इन्क्लूड केला तर तो होल नंबरचा सेट होत असतो. इज इट क्लिअर? 0, 1, 2, 3 अँड सो ऑन. इज इट क्लिअर? सो N इंटरसेक्शन W, दॅट मीन्स कॉमन एलिमेंट्स. इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर 1, 2, 3 यात पण आहे, 1, 2, 3 यात पण आहे, सो ऑन. दॅट मीन्स नॅचरल नंबरचा सेट हा अनलिमिटेड आहे. त्यानंतर होल नंबरचा सेटसुद्धा अनलिमिटेड आहे. दॅट मीन्स हा जो नॅचरल नंबरचा सेट आहे तो होल नंबरच्या सेटमध्ये सुद्धा इन्क्लुडेड आहे. दॅट मीन्स कॉमन एलिमेंट्स काय आलेले आहेत? 1, 2, 3 अँड सो ऑन. इज इट क्लिअर? दॅट मीन्स हेच आपण कसं शो करू शकतो? सपोज N, दॅट मीन्स 1, 2, 3 अँड सो ऑन. सो त्यानंतर सेट ऑफ होल नंबर्स. नॅचरल नंबरच्या सेटमध्ये 0 इन्क्लूड केला तर तो होल नंबरचा सेट होणार आहे. इज इट क्लिअर? दॅट मीन्स होल नंबरच्या सेटमध्ये हे नॅचरल नंबर इन्क्लुडेड आहे. दॅट मीन्स या दोन्ही सेटमध्ये 1, 2, 3 अँड सो ऑन हा जो नॅचरल नंबरचा सेट आहे तो कॉमन आहे. इज इट क्लिअर? सो 1, 2, 3 अँड सो ऑन. इज इट क्लिअर? दॅट मीन्स ऑप्शन A इज द करेक्ट ऑप्शन. सो देअरफॉर option A is the correct answer. Is it clear? Then next, third one, set P is the set of all x such that x is the letter of the word Indian. Then which of the following is set P in the listing form? So सुरुवातीला आपल्याला P set हा रूल मेथडने दिलेला आहे, तो आपल्याला लिस्टिंग मेथडमध्ये कन्वर्ट करायचा आहे. जे क्लिअर? सो गिवन वर्ड आहे इंडियन, INDIAN. सो सेट P इज द सेट ऑफ IND. त्यानंतर रिपीट आय झालेला आहे. सो जे एलिमेंट्स रिपीट होत असतात ते लिस्टिंग मेथडमध्ये लिहित असताना आपण वन टाइमच लिहित असतो. इज इट क्लिअर? त्यानंतर A, त्यानंतर L सुद्धा रिपीट झालेला आहे, तो आपण वन टाइम इथं मेन्शन केलेला आहे. सो रिपीट आपण मेन्शन करणार नाही. इज इट क्लिअर? सो सेट P इज द सेट ऑफ IND अँड A. इज इट क्लिअर? सो ऑप्शन B इज द करेक्ट ऑप्शन. So therefore option B is the correct answer. Is it clear? Then next, fourth one, if T is the set of 1, 2, 3, 4 and 5 and M is the set of 3, 4, 7 and 8, then T union M, that means set of all elements in set T and set M. Is it clear? But जे कॉमन एलिमेंट्स आहेत ते आपण वन टाइमच मेन्शन करत असतो. इज इट क्लिअर? सो इथं आपण मेन्शन करूया सेट ऑफ ऑल एलिमेंट्स. सेट ऑफ ऑल एलिमेंट्स ऑफ सेट T and set M is called the union of given two sets. Is it clear? पण वेन डायग्राम शो करूया. हा ऑरेंज सर्कल दॅट मीन्स सेट T अँड ग्रीन सर्कल दॅट मीन्स सेट M. सो T सेटमध्ये 1, 2, 3, 4 अँड 5 हे एलिमेंट्स आहेत आणि M सेटमध्ये 3, 4, 7 अँड 8 हे एलिमेंट आहेत. सो कॉमन एलिमेंट काय आहे? 3, 4. देन 3, 4 हे जे दोन आहेत ते कॉमनवाले एलिमेंट्स आहेत. दॅट मीन्स ते इंटरसेक्शन पार्टला येणार आहेत. इज इट क्लिअर? सो 3 अँड 4 हे इंटरसेक्शन पार्टला येणार आहेत. दॅट मीन्स हे 3 आणि 4 हे जे एलिमेंट आहेत ते सेट एमचेही मेंबर्स आहेत आणि सेट टीचेही मेंबर्स आहेत. सो टीचे मेंबर्स काय होणार आहेत?
See 1, 2, 3, 4 and 5. So 1, 2, 3, 4 इथं मेन्शन केलेलं आहे. सो 5. इज इट क्लिअर? त्यानंतर सेट एमचे मेंबर्स दॅट मीन्स 3, 4, 7 and 8. सो 3, 4 इथं मेन्शन केलेलं आहे. सो 7 and 8. इज इट क्लिअर? सो P union M. That means 1, 2, 3, 4, 5, 7 and 8. Is it clear? 1, 2, 3, 4, 5, 7 and 8. So option C is the correct option. Is it clear? So therefore option C is the correct answer. Is it clear? Then next question. See the third question. Out of 100% in a group, 72% speak English and 43% speak French. Each one out of 100% speak at least one language. At least one language, that means given जे two sets आहेत त्यातील union. Is it clear? Suppose इंग्लिशच्या सेटसाठी जर आपण ए कन्सिडर केला, त्यानंतर फ्रेंचच्या सेटसाठी जर आपण बी कन्सिडर केला, तर जे 100% आहेत ते ए युनियन बी या सेटवर येणार आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर देन हाऊ मेनी स्पीक ओनली इंग्लिश. ओनली दॅट मीन्स टोटल जो सेट आहे त्यातून इंटरसेक्शनचा पार्ट आपल्याला सबस्ट्रॅक्ट करावा लागेल. इज इट क्लिअर? त्यानंतर हाऊ मेनी स्पीक ओनली फ्रेंच. दॅट मीन्स फ्रेंचचा जो सेट आहे त्यातून इंटरसेक्शनचा पार्ट सबस्ट्रॅक्ट करावा लागेल. How many of them speak English and French both? That means intersection चा पार्ट. Is it clear? सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. इंग्लिश स्पीक करणाऱ्या पर्सन साठी आपण ए कन्सिडर करूया. सो वी कॅन राईट लेट ए. इट इज द सेट ऑफ persons who speak English. इज इट क्लिअर? त्यानंतर फ्रेंचसाठी आपण बी कन्सिडर करूया. सो बी इज द सेट ऑफ पर्सन्स हू स्पीक फ्रेंच. इज इट क्लिअर? सो एन ऑफ ए that is person who speak English. So n of a it is 72 persons. That means 72 persons speak English. Is it clear? Then n of b 43 persons. So 43 persons speak French. Is it clear? So la question काय आहे? Person speak only English. So person speak only English. Only हा important word आहे. Only that means we have to take n of a minus n of a intersection b. That means total minus intersection चा part. Is it clear? त्यानंतर person who speak only French. That means फ्रेंचचा जो सेट आहे त्यातून इंटरसेक्शनचा पार्ट सबस्ट्रॅक्ट करायचा आहे. दॅट मीन्स एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. इज इट क्लिअर? सो ए युनियन बी हा गिवन आहे. इज इट क्लिअर? ए युनियन बी दॅट मीन्स सेट ऑफ पर्सन speak at least that means union. Is it clear? At least one language. So n of a union b हा काय आहे? 100%. It is given. Is it clear? So by using formula n of a union b is equal to n of a
plus n of b minus n of a intersection b. Simply values put करूया. a union b 100. So 100 is equal to n of a, that means 72%, that means person who speak English, plus n of b, that means person who speak French language, minus n of a intersection b. Is it clear? So 100 as it is equal to 72 plus 43, that means 2 plus 3 5, 7 plus 4 11, minus n of a intersection b. Is it clear? आपल्याला a intersection b हे फाइंड आउट करायचं आहे. सो ते जर पण या साईडला शिफ्ट केलं आणि हे 100 जर या साईडला शिफ्ट केलं तर वी कॅन राईट, हे निगेटिव्ह आहे, सो आपण शिफ्ट केल्यानंतर काय होणार आहे? पॉझिटिव्ह. सो n ऑफ a इंटरसेक्शन b इज इक्वल टू 115 ॲज इट इज, मायनस हे पॉझिटिव्ह आहे, शिफ्ट केल्यानंतर ते निगेटिव्ह होणार आहे. इज इट क्लियर? दॅट मीन्स n ऑफ a इंटरसेक्शन b इज इक्वल टू 50%. दॅट मीन्स हा कॉमनवाला पार्ट आलेला आहे. इज इट क्लियर? सो आपण वेन डायग्राम सुद्धा शो करूया. हे ऑरेंज सर्कल, दॅट मीन्स हा एचा सेट आहे, दॅट मीन्स पर्सन हू स्पीक इंग्लिश लँग्वेज. देन बीचा सेट, दॅट मीन्स हा ग्रीन सर्कल, दॅट मीन्स पर्सन हू स्पीक फ्रेंच लँग्वेज. सो इंग्लिश आणि फ्रेंच असं आपण मेन्शन करूया. त्यानंतर हा जो इंटरसेक्शनचा पार्ट आहे, दॅट मीन्स इंग्लिश प्लस फ्रेंचचा पार्ट आहे, तो किती आपण फाइंड आउट केलेला आहे? 15. इज इट क्लियर? सो राईट हियर 15. दॅट मीन्स हे जे 15 मेंबर्स आहेत ते ए या सेटचे हे मेंबर्स आहेत आणि ते बी ह्या सेटचे सुद्धा मेंबर आहेत. दॅट मीन्स हा जो पोर्शन आहे तो बोथचा पोर्शन आहे, दॅट मीन्स कॉमनवाला पोर्शन आहे. इज इट क्लियर? त्यानंतर इंग्लिशचा सेट किती दिलेला आहे? दॅट मीन्स एन ऑफ ए 72. त्यानंतर फ्रेंचचा सेट, दॅट मीन्स एन ऑफ बी 43. सो आपला क्वेश्चन काय आहे? ओनली ए. दॅट मीन्स हा फक्त ऑरेंज शेडमधील पार्ट, दॅट मीन्स टोटल सेटमधून हा शेडेड पार्ट आपल्याला सबस्ट्रॅक्ट करावा लागणार आहे. इज इट क्लियर? त्यानंतर ओनली बी, दॅट मीन्स ओनली फ्रेंच लँग्वेज बोलणारी लोक, दॅट मीन्स हा ग्रीन पार्ट. दॅट मीन्स या टोटल सर्कलमधून हा जो शेडेड पार्ट आहे तो आपल्याला सबस्ट्रॅक्ट करावा लागणार आहे. इज इट क्लियर? सो हा जो पार्ट आहे तो ओनली इंग्लिशचा पार्ट आहे, ओनली इंग्लिश ऑरेंजवाला फक्त. त्यानंतर हा जो ग्रीन पार्ट आहे तो ओनली फ्रेंच. इज इट क्लियर? सो ओनली इंग्लिश, दॅट मीन्स टोटल मायनस इंटरसेक्शन, इंटरसेक्शन आहे 15. त्यानंतर ओनली फ्रेंच, दॅट मीन्स टोटल मायनस इंटरसेक्शन, दॅट मीन्स 15. इज इट क्लियर? सो आन्सर काय येणार आहे? 72 मायनस 15, दॅट मीन्स 57. हे जे मेंबर्स आहेत ते ओनली इंग्लिशचे येणार आहेत. इज इट क्लियर? त्यानंतर 43 मायनस 15, दॅट मीन्स 28. हे जे मेंबर्स आहेत ते ओनली फ्रेंचचे येणार आहेत. इज इट क्लियर? सो वी कॅन राईट पर्सन स्पीक ओनली इंग्लिश. दॅट मीन्स तर आपण खाली घेऊया एन ऑफ ए मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. दॅट मीन्स टोटलमधून इंटरसेक्शनचा पार्ट, दॅट मीन्स हा कॉमनवाला पार्ट आपल्याला सबस्ट्रॅक्ट करायचा आहे, दॅट मीन्स हा शेडेड पार्ट. इज इट क्लियर? सो व्हॅल्यूज पुट करूया. एन ऑफ ए, दॅट मीन्स 72 मायनस कॉमनवाला पार्ट, दॅट मीन्स 15 इज इक्वल टू 57%. Is it clear? That means 57% speak
only English. Is it clear? It is our answer. Then only French. So person speak only French is equal to n of B minus n of A intersection B. Is it clear? So values put करूया. n of B that means 43 minus intersection चा part that means common वाला part 15. Is it clear? So answer काय येणार आहे 28%. Is it clear? So हे 3 क्वेश्चन्स आपल्याला विचारलेले होते. बोथचा पोर्शन दॅट मीन्स इंटरसेक्शनचा पार्ट आपल्याला विचारलेला होता. इज इट क्लिअर? त्यानंतर ओनली इंग्लिश हा जो पार्ट आहे तो ओनली इंग्लिशचा पार्ट आहे. त्यानंतर हा जो नंबर आहे तो ओनली फ्रेंच. इज इट क्लिअर? सो डिअर फ्रेंड्स, इथं आपण क्वेश्चन नंबर फर्स्ट, सेकंड आणि थर्ड कंप्लीट केलेला आहे. सो रिमेनिंग जे क्वेश्चन्स आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंप्लीट करूया. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.